सलग 14व्या वर्षी कोकण बोर्डाने राज्यात अव्वल स्थान पटकावले। काही दिवसांपूर्वीच 12वीचा निकाल लागला होता, त्यापाठोपाठ आता 10वीचा निकाल या ठिकाणी लागतोय आणि पुन्हा एकदा जे अव्वल क्रमांक 1 नंबरचं स्थान होतं ते कोकण बोर्डाने अबाधित ठेवले। कोकण बोर्डापाठोपाठ कोल्हापूर बोर्ड हे राज्यात दुसऱ्या नंबरवर आले। आपल्यासोबत आहेत कोकण विभागीय मंडळाचे अध्यक्ष राजेश क्षीरसागर सर। आपण सर या निकालाबाबत काय सांगाल? हा निकाल जो आहे तो अपेक्षित असाच होता। आपण सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की कोकण विभाग हा एक वेगळा विभाग आहे, जिथं गुणवत्तेची चांगली परंपरा आहे आणि निकालात अव्वलमध्ये येण्याची जी परंपरा आहे ती अबाधित ठेवलेली आहे। याच्यामध्ये विभागीय मंडळाचे सर्व अधिकारी, सर्व कर्मचारी, जिल्हा स्तरावरचे सगळे अधिकारी कर्मचारी, सर्व शाळा, सर्व पर्यवेक्षक यंत्रणा आणि विशेष करून जे परीक्षार्थी आहेत, जे विद्यार्थी आहेत, त्यांचं हे निर्भेळ यश आहे असं मी म्हणेन। मिळालेल्या माहितीनुसार कोकण बोर्डात जवळजवळ 9 विद्यार्थी आहेत, हे 100% गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्याची माहिती मिळते। काय सांगाल? हो, दरवर्षी 10वीच्या परीक्षेला 100% गुण मिळवणारे अनेक विद्यार्थी असतात। चालू वर्षीसुद्धा कोकण विभागीय मंडळाअंतर्गत 9 विद्यार्थ्यांना 100% गुण मिळालेले आहेत। ही जी निकालाची आपला निकाल जो समोर आला आहे, एक कॉपीमुक्त अभियान म्हणजे जे काही यशस्वी राबवलं गेलं, 12वीच्या परीक्षेसाठी देखील अशाच पद्धतीने राबवलं होतं, 10वीच्या परीक्षेसाठी देखील राबवलं होतं, त्या अभियानाला किती यश मिळाले? तसं म्हणाल तर कोकणामध्ये आपण 100% हे अभियान यशस्वीपणे राबवलेलं आहे। कारण 10वीच्या परीक्षेमध्ये संपूर्ण कोकणात म्हणजे रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये एकाही परीक्षा केंद्रावर गैरप्रकार आढळला नव्हता। 12वीच्या परीक्षेमध्ये एक गैरप्रकार आढळला होता, परंतु हे प्रमाण अतिशय नगण्य आहे। तुम्ही म्हणाल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे की कोकणाकडूनच इतर विभागाने किंवा राज्यानं सुद्धा प्रेरणा घेतलेली आहे की अभियान तिकडेही राबवलं गेलं पाहिजे। हे अभियान कोल्हापूर विभागामध्ये सुद्धा जवळपास 100% आपण राबवलो आणि यशस्वी ठरलो। म्हणजे कोकणाकडून प्रेरणा आपण सगळ्यांनी घेतली आहे। कोकणकडूनच सर्व विभागीय मंडळांनी प्रेरणा घेतलेली आहे आणि जो काही कॉपीमुक्त अभियान यशस्वीपणे राबवलं गेलं, त्यातूनच हा जो रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो, एक चांगला रिझल्ट या ठिकाणी कोकण बोर्डाचा लागला आहे। 98.82% हा कोकण बोर्डचा निकाल यावर्षी लागलेला आहे। कॅमेरामन शुभम पवारसह प्रशांत पवार, टाइम्स डिजिटल, रत्नागिरी। टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका। टाइम्स डिजिटल।